थोड़ा अच्छे से बनाते हो है ना। कसे आहात सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर बघा आत्ता वाजले दुपारचे 3:30 आणि आता मला चालू करायची आहे मशीन। तर आता पोरांची ना शाळा सकाळी 11 ते 2 चालू झालेली आहे, म्हणजे आमची टायमिंग चेंज झालेला आहे। आता काय 8-15 दिवसच आहे, आता 8-15 दिवसच फक्त स्कूल आहे। तर टायमिंग चेंज झालेला आहे आणि त्यानंतर सकाळी इतकी घाई झाली ना, म्हणजे आज एवढ्या दिवसाचं रुटीन होतं तशी तर त्याची 12:30 ते 5:30 पर्यंत म्हणजे 5:45 पर्यंत स्कूल होती। पण आता रुटीन आज म्हणजे एवढी घाई झाली ना, सकाळी लेट पण झालं, त्यामुळे काय झालं की गेटच्या बाहेर उभं राहावं लागलं। बरोबर ना, प्रिन्सिपल बोलत होत्या ना का बरं लेट झालं नाही का। त्यांना असं ना फक्त इंग्लिश आणि हिंदी येतं, मराठी जमत नाही। हां, इंग्लिश आणि हिंदी एवढंच बोलतात त्या, मराठी त्यांना जमत नाही बोलायला। तुला कळत होतं ना काय बोलत होतात त्या? नव्हतं कळत? इंग्लिश कळत नव्हतं एवढं प्रॉपर। पूर्ण ज्या टीचर्स आहेत ना सगळ्या टीचर्स बाकी हिंदी बोलतात, बाकी ऑल इंग्लिश बोलतात, बाकी ऑल इंग्लिश बोलतात। तर आता मला 50 पॅकेट काढायचे आहेत, म्हणजे तसे तर मला 100 पॅकेट काढायचे होते। 100 पॅकेट म्हणजे 3000 प्लेट, पण आता मी 50च काढणार आहे कारण की मला एका ठिकाणी बाहेर जायचं आहे शॉपवरती, त्यामुळे मला जरा लेट होणार आहे। आणि काल ना तुम्हाला सांगते, काल नाही सॉरी 2 दिवसाआधी, 2 दिवसाआधीच मी व्हिडिओ टाकला होता। म्हणजे एका ठिकाणी ना 5000 किलो पेपर घेऊन गेले ते क्लायंट आणि 2 मशिनी, म्हणजे टोटल 4 ते 4.5 लाख रुपयाचं सगळं हे 5000 किलो पेपर म्हणजे 5 टन पेपर ट्रक भरून पेपर लोड करून घेऊन गेले। त्यानंतर मशिनी तर तुम्हाला सांगते इतकं म्हणजे इतकी भारी मशीन होती ना त्या 4 डायची। मी त्याची छोटीशी क्लिप आपल्या व्हिडिओमध्ये ॲड करणार आहे। तसं तर मी तो व्हिडिओ आपल्या रेग्युलर चॅनलवरती, माझं जे रेग्युलर चॅनल आहे ना बिझनेसचं, त्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे, पण छोटीशी क्लिप ॲड करणार आहे मी। आले का? नाही आले। तर आता चालली पोरांची घाई। आता इथं मॅचेस वगैरे खेळतात सगळे। वाजू नको दे, वाजू नको। आणि चला आता मी मशीन चालू करते, जास्त डाय हीट होती ना तर मग त्यामुळे काय होतं की पेपर जळून जातो। आता पटापट घरची वगैरे सगळी कामं आवरली होती, त्यानंतर मग म्हटलं चला आता ऑर्डर तयार करून ऑफिसवरती जावं, कारण की तिथे सुद्धा मशीनची ट्रायल घ्यायची होती। बरेचसे जे क्लायंट्स आहेत ना ते माझ्या कॉल थ्रू वगैरे येतात, मग त्यांना मला माहिती द्यावी लागते, कारण माझं तिथं असणं गरजेचं आहे। माझं जे काही त्यांच्यासोबत कम्युनिकेशन झालेलं असतं त्यानुसार मला त्यांना सगळी माहिती द्यावी लागते, मशीनची ट्रायल, त्यानंतर मशीनची माहिती, आणि जी कुठली मशीन आपण तयार केलेली असते तिथे त्यावरती आपण त्यांना ट्रायल दाखवतो, जसं तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहणारच आहात। आणि ज्या वेळेला मशीन तयार होते ना त्यावेळेला काय करतो आधी की पहिलं आपण ट्रायल तिथे घेतो आणि त्यानंतर ती मशीन डिस्पॅच होते। डिस्पॅच झाल्यानंतर सुद्धा कस्टमरच्या घरी ट्रेनिंग होतं, त्यांचं प्रॉपरली त्यांना पूर्णपणे ट्रेनिंग दिलं जातं आणि सगळं समजावून सांगितलं जातं। कारण कसं असतं की वस्तू आपल्यासाठी नवीन असते। आता मशीन ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस आपल्याला त्यातल्या सेटिंग्स वगैरे काही माहिती नसते, पण हळूहळू सगळं शिकतात। ज्यावेळेला मी माझं मशीन घेतलं होतं ना मला वाटत पण नव्हतं की मी शिकेल की काय, म्हणजे मला भीती वाटत होती मी कसं करणार हे काम, मला जमेल की नाही। पण कसं असतं की हळूहळू जेव्हा आपल्या सानिध्यामध्ये ती वस्तू येते तर त्यावेळेला आपल्याला त्याची सवय होऊन जाते आणि आपोआप त्याबद्दलची सगळी माहिती आपल्याला मिळून जाते। तर असा माझा अनुभव आहे स्वतःचा, त्यामुळे मी खूप घाबरत होते बरं का, म्हणजे मी पर्सनली सांगते तुम्हाला, असं नाही की मशीन सेल करते त्यामुळे मग ही गोष्ट सांगायला नको। मी खूप घाबरत होते, मला म्हणजे माझ्यावरती कॉन्फिडन्सच नव्हता की मी मशीन कसं चालवणार। माझे मिस्टर ह्या सगळ्या गोष्टीचं बघतात, म्हणजे कंपनीमध्ये त्यांचं ते काम चालू असतं मशीनचं वगैरे, त्यामुळे त्यांना काही वाटलं नाही, ते इझिली पहिल्या दिवसापासून ऑपरेट करत होते। मग काय सुरुवातीला काय होतं
की मी त्यांना विचारायचे हे कसं करायचं ते कसं करायचं. ते म्हणले काही टेन्शन घेऊ नको, तू शिकून जाशील, हळूहळू सगळ्या गोष्टी शिकशील. तर तसंच कायचं झालं, मी हळूहळू सगळ्या गोष्टी शिकले आणि आता बऱ्यापैकी मी सुद्धा ट्रेनिंग देते समोरच्या क्लायंटला वगैरे. म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत त्या मला सुद्धा माहिती आहेत आता. तर मी इथं शॉपवरती आले आणि आपण ही मशीन रेडी करून ठेवली. ॲक्च्युली क्लायंट जे आहे ना ते आहेत नाशिक साईडचे आहेत तिकडचे आणि अपंग आहेत बिचारे. म्हणजे ते बाबा आहेत एक आणि त्यांच्यासोबत त्यांची अपंगांची टीम आहे. तर माझा व्हिडिओ बघूनच ते आले आणि त्यांना हे मशीन घ्यायचं होतं. म्हणजे मार्केटिंग वगैरे ह्याची सगळी त्यांनी व्यवस्था केली होती. फक्त त्यांना गायडन्स करणारं आणि व्यवस्थित मशीन देणारं वगैरे असं पाहिजे होतं. तर आता ही मशीन डिस्पॅच होणार आहे. त्यानंतर ही आहे माझ्या घरातल्यासारखे सेमी ऑटोमॅटिक मशीन. ह्यामध्ये आपण नाश्ता प्लेटची डाय लावलेली आहे मोठ्या साईजची. माझ्या घरात जी डाय लावलेली आहे ना ती छोट्या साईजची डाय आहे आमची घरची जी मशीन आहे त्याला. आणि ही जी मशीन आहे ना ह्याला आपण नाश्ता प्लेटची डाय लावलेली आहे. तर ह्यावरती मी हे करते, ट्रायल घेते की प्रोडक्शन क्वालिटी कशी येते काय येते. तर तुम्ही बघून घ्या की प्रोडक्शन क्वालिटी किती छान येते, किती चांगला शेप येतोय. म्हणजे तुम्ही जे प्रोडक्शन तयार करता त्याला क्वालिटी असणं खूप गरजेचं आहे. व्यवस्थित क्वांटिटी आणि क्वालिटी ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ह्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थितपणे हँडल केल्यात किंवा ह्याचं पालन केलं ना तर तुम्हाला ऑर्डर मिळतात म्हणजे मिळतातच. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय.